महायुतीच्या सरकारचा कारभार सुरळीत सुरू होऊन 2 महिने उलटलेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तोळामसा झाली तर महायुती भक्कम आहे. तरीही राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या नांदीची चर्चा मात्र थांबायला तयार नाहीये. कधी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट, कधी आदित्य ठाकरे फडणवीसांच्या भेटीला. या सगळ्यात आता आणखी एका भेटीमुळे जुन्या मित्रांच्या नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. एका लग्नातला हा फोटो राजकारणातल्या चर्चेचा हॉट मुद्दा बनला. भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. हसत खेळत गप्पा टप्पा झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरही यावेळी उपस्थित होते. नार्वेकरांनी चंद्रकांत दादांना उद्देशून मग युती कधी या प्रश्नाची गुगली टाकली. चंद्रकांत पाटलांनीही आपण त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं उत्तर देत सिक्सर मारला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये हशा पिकला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि चर्चा रंगली ती राज्यातल्या पुन्हा एकदा नव्या समीकरणाची. लग्नातल्या भेटीची गाठ राजकीय युतीपर्यंत मारली गेली. चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून युतीच्या या चर्चेला ब्रेक लावला. लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता इतकी सगळी चर्चा सुरू असताना या चर्चेला जबाबदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी भेटीची इनसाइड स्टोरी काय सांगितली ते ऐका. फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय म्हणा. पण उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधली भेट कुणाची तरी अस्वस्थता वाढवणारी ठरू शकते. याला कारण आहे गेल्या काही दिवसातल्या घटना. आणि त्या घटनांच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अगदी सरकार स्थापनेपासून आतापर्यंत शिंदेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोरात आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्रीपद वाटपावरून नाराज झालेल्या शिंदेंनी थेट दरे गाठल्या. भाजपच्या गणेश नाईकांनी थेट शिंदेंच्या ठाण्यातच जनता दरबार घेण्याची घोषणा करून टाकली. एकीकडे एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कायम असतानाच भाजपच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंशी या ना त्या कारणानं झालेल्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना जोर आलाय. युती संबंधात चर्चा होत आहेत की नाही काय माहिती नाही, किंवा त्या दोघांमध्ये काही कोणी मायक्रोफोन लावून ऐकत होतं की नाही तेही मला माहीत नाही. परंतु विधानसभेला दारुण पराभव झाल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळालं की नागपूरला देखील ज्यांना कलंक म्हटलं, टरबुजा म्हटलं, काय काय वाटेल तशी त्यांना विशेषणं लावली. त्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन जाणं आणि पुन्हा आदित्य ठाकरे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना भेटणं, मला असं वाटतं हे त्यांच्या केडरला कुठेतरी ते इकडे तिकडे जाऊ नये, कार्यकर्ते अजूनही शिंदे साहेबांकडे येऊ नयेत किंवा भाजपमध्ये जाऊ नये, हे सगळं रोखण्यासाठी या सगळ्या युक्त्या आहेत की काय, असा दाट संशय मला येतो. तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंसारख्याच भेटीगाठींचा राज ठाकरेंनाही अनुभव आहे आणि त्यांनी आपला अनुभव पदाधिकाऱ्यांशी शेअर करताना एक किस्साही सांगितला. तो किस्सा सुद्धा योगायोगानं चंद्रकांत पाटलांशी संबंधित होता. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले. त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो.
हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. आताही खरं तसं नाहीये, काय लपून छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही. पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात. काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सामंजस्याच्या राजकारणाचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला, पण फडणवीसांबद्दल जकार शब्द काढला नाही. चंद्रकांत पाटील तर याआधी ठाकरेंसाठी चॉकलेट घेऊन गेले होते. लग्नातल्या भेटी युतीच्या गाठीपर्यंत जाणार का हे आत्ताच सांगता येत नसलं तरी एका फोटोमुळे राजकीय अफेअरच्या चर्चेला मात्र निमित्त मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.